सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। मनमाडमध्ये अतिक्रमण विरोधात प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे। इंदूर पुणे महामार्गासह शहरातील अतिक्रमणांवर जेसीबीचा पंजा चालवण्यात आला। 2 दिवसात तब्बल 600 अतिक्रमणं हटवण्याचं नियोजन असून या कारवाईमुळे महामार्गानं मोकळा श्वास घेतलाय। मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गालगत आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानं वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना वाढत होत्या। याच पार्श्वभूमीवर मनमाड नगर परिषदेकडून आज सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली। मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले। 2 जेसीबी, फायर फायटर आणि इतर वाहनांच्या मदतीनं अतिक्रमण हटवण्यात आली। प्रशासनाची कारवाई सुरू होताच काही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं अतिक्रमण काढून सहकार्य केलं। अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात नियंत्रण ठेवलं। ही मोहीम 2 दिवस सुरू राहणार असून जवळपास 600 अतिक्रमणं हटवली जाणार आहेत। अतिक्रमण हटवल्यानंतर इंदूर पुणे महामार्ग आणि शहरातील प्रमुख रस्ते हे मोकळे झाल्यानं वाहन चालकांनी नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचं स्वागत केलंय। सर, आज अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली, आपल्या वतीने काय बंदोबस्त देण्यात आला आहे आणि कसं आमच्याकडून जे काय आम्हाला त्यांनी 5 अधिकारी आणि 100 कर्मचारी इतका मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागण्यात आलेला होता। याचा निर्धारण अहवाल पाठवण्यात आला। त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आमच्या सब डिव्हिजनमधून आम्हाला साधारणतः 3 अधिकारी आणि 58 महिला पोलीस अंमलदार बंदोबस्त करता मिळाले आणि 2 RCB पथकाचे पण आदेश आहेत। त्याप्रमाणे इथे साधारणतः 80 पथक 700 वर बंदोबस्त आहे, तो तैनात करण्यात आलेला आहे। अद्याप तो कारवाई शांततेत सुरू आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही। त्याच्यामध्ये नेहमीच होणारे जे पुणे इंदूर रस्त्यावरती रस्त्यावरती नेहमीच होणारे जे वाहतुकीची कोंडी होती, त्याकरिता मी PWD असेल किंवा नगरपंचायतला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलेला होता। त्यावरून त्यांच्याकडून मनमाड नगरपंचायत, त्यानंतर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त मोहीम आहे। त्याकरिता त्यांनी मागणी केलेल्याप्रमाणे एकंदरीत साधारणतः 5 अधिकारी, 58 पोलीस कर्मचारी, त्यात महिला कर्मचारी आणि 2 RCBचे पथक असा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आम्ही स्वतः आहेत, SDO साहेब पण आहेत आणि कारवाई सुरू आहे शांततेत। तर काय आव्हान करणार आणि नागरिकांना? नाही, बघा असं आहे की फक्त पोलीस यंत्रणेला कोसून उपयोग नाहीये। जर या ठिकाणी 15 मीटर एका बाजूला असं, दुसऱ्या बाजूला 15 असं 30 मीटरचा रोड असताना फक्त जर एकच लेन चालत असेल आणि त्याच्यामध्ये बरेचसे पंक्चर पॉईंट असतील, दर 100 फुटावर जर गल्ली रस्ते मिळणार असतील, गावातले शहरातले रस्ते येणार असतील, तर या ठिकाणी ट्रॅफिक हे होणारच आहे। परंतु जर समजा या ठिकाणी कमीत कमी 2 लेन दोन्ही बाजूला चालल्या तर या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या निर्माण होण्याचे काही कारणच नाही। पण ते हीच गोष्ट होत होती आणि आपण आता बघितलं की जिथं जिथं अतिक्रमणात काढलेलं आहे त्या ठिकाणचा रस्ता किती मोठा दिसतोय आपणच पहा। त्यामुळं फक्त सरकारी यंत्रणांना जबाबदार धरायचं आणि आपण मात्र त्या गोष्टीचं समर्थन करायची बाब योग्य नाही। तर जे 3 विभागांच्या वतीनं जे काय बंदोबस्त आम्हाला मागणी करण्यात आले ते माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयास पत्रव्यवहार करून माननीय पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने जो बाहेरचा बंदोबस्त प्राप्त झालेला आहे तो पोलीस स्टेशनचा बंदोबस्त असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आमचं काम आहे अतिक्रमण विरोधी पथक जे आहे कारवाई त्यांना संरक्षण देणं आणि आतापर्यंत सर्व कारवाई शांततेत सुरू आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, मनमाड।